नमस्कार. येत्या 2 तारखेला देगलूर शहरात नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तत्पूर्वी जर आपण शहरातले एकंदरीत वातावरण पाहिलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजपा, शिवसेना शिंदे गट यांनी प्रचाराच्या जोरदार तोफा धडाडल्या आहेत. परंतु यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट प्रचारात थोडीशी सरशी घेताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर आज आपण प्रभाग क्रमांक 13 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे उमेदवार साईकुमार गंधपवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. साई दादा, आपल्याला त्यांच्या प्रभागात कोणकोणत्या समस्या आहेत, तेथील कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांना भविष्यात येथील मतदारांनी संधी दिल्यास ते कोणकोणत्या विकास कामांवर अधिकतर भर देतील याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. तर सर्वप्रथम दादा नमस्कार. सर्वप्रथम आमच्या जनतेला तुमची ओळख करून द्या, म्हणजे तुमचं नाव, तुमचं शिक्षण काय झाले आणि तुमच्या कुटुंबाबद्दल काय बोलाल. नमस्कार, माझं नाव साईकुमार अरविंदराव गंधपवार. माझं BA, MA आणि MEd झालेलं आहे. माझी कुटुंबाची माहिती म्हणजे गंधपवार परिवार आहे. आमच्या परिवारामध्ये कोणी राजकीय वगैरे हस्तक्षेप नव्हतं. मी समाजकार्यातून आवड निर्माण झाली. महाविद्यालय जीवनामध्ये मी महाविद्यालय सचिव म्हणून माझी नियुक्ती झाली. त्या महाविद्यालयाच्या नियुक्तीमधून समाजसेवा करण्याची एक आवड झाली. समाजकार्यातून लोकांमध्ये जाण्याचा एक मला मार्ग भेटला. त्या मार्गामध्ये थोडं आवड राजकारणाकडे कल वाढला माझं आणि मी थोडं राजकारणामध्ये जाऊन आमचे देगलूरचे विकास पुरुष म्हणून जे ओळखले जाते लक्ष्मीकांत पद्मनाभ सावकार यांच्याशी माझा काही संबंध म्हणजे राजकीय संबंध वाढला आहे. त्या हेतून मग मला राजकारणात यायची आवड निर्माण झाली. दादा, आता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागात कोणकोणते प्रश्न प्रलंबित आहेत, अशा कोणत्या समस्या आहेत ज्यावर तुम्ही निवडून आल्यानंतर त्या पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न कराल. सर्वात मोठं म्हणजे माझ्या प्रभागामध्ये फुले नगर आणि जेवा कॉलनी ते पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी जाते आणि विजेचे तारा जे आहेत खूप खालावलेले आहेत. ते जरी हात वरी केलं तर त्या हाताला लागण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणि खूप महत्त्वाचं म्हणलं तर पाण्याचा खूप अवघड विषय आहे, तिथं गंभीर विषय आहे आणि ते सोडवण्याचं काम मी 100% करणार निवडून आल्यावर. फक्त माझ्या मायबाप जनतेने मला संधी द्यावी हीच माझी इच्छा आहे. बरं दादा, यंदाच्या निवडणुकीसाठी तुमचं विजन काय आहे, म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर प्रामुख्याने कोणतं कार्य तत्परतेने कराल. माझ्या प्रभागामध्ये असे बरेच ओपन प्लेस आहेत जेणेकरून तिथं नाना पार्क करायचं आहे आणि काही ठिकाणी रस्ते नाहीत, नाल्या नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाऊलवाट एक पाऊलवाट असं या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता पण नाही आणि विजेचे जे विद्युत तारा वगैरे आहेत ते खूप खाली प्रमाणात गेलेले आहेत आणि काही प्रभागामध्ये नळाचं कनेक्शनसुद्धा गेलेलं नाही. त्या ठिकाणी ते मला प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहायचं आहे. दादा, आता तुमचे जे देगलूर शहरातील पक्षश्रेष्ठी आहेत, नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार असतील, विजयमाला टेकाळे, त्यांचे पती आणि जे माजी उपनगराध्यक्ष राहिलेत बालाजी टेकाळे, यांच्याबाबतचा यांच्या कार्यशैलीचा अनुभव तुम्हाला कसा वाटतो. बालाजी टेकाळे यांचा अनुभव म्हणजे एक शांत आणि संयमी आणि एक अभ्यासू व्यक्ती म्हणून ओळखलं जाते आणि उद्योजक म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांचं. आणि राजकारणामध्ये त्यांचं चांगलं म्हणजे 2000 माझ्या मते तर ते आतापर्यंत राजकारणात आल्यापासून पराभव कधी झाले नाही. कारण ते पराभव न होण्याचं कारण म्हणजे लोकांमध्ये जाऊन तळामळामध्ये जाऊन त्यांनी काम केलेले आहेत आणि त्यांची एक प्रतिमा म्हणून आज नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे. शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रभाग क्रमांक 13 मधील जनतेने तुम्हाला भावी नगरसेवक म्हणून संधी का द्यावी, तुमच्यावर विश्वास का दाखवावा. कारण एक नवीन चेहरा म्हणून मी आपल्या प्रभागामध्ये येतो आहे आणि लोकांची समस्या मला लोकांच्या तळागाळामध्ये जाऊन माहीत झालेली आहेत, काय अडचणी आहेत काय नाही. एक नवीन उमेदवार म्हणून मला लोकांनी संधी देतील अशी अपेक्षा करतो. कारण की माझ्या ज्या अपोजिशनमध्ये आहेत किंवा विरोधी आहेत ते सर्वांनी एक टर्म किंवा 2 टर्म केलेले आहेत आणि ते सगळ्याला जनतेला माहीत आहे की काय काम केलेत काय नाही. आणि प्रभागामधल्या सर्व लोकांना एक नवीन चेहऱ्याला संधी द्यायची इच्छा आहे आणि ते देतीलच. आणि जे विश्वासाने मला निवडून देतील त्या विश्वासाला मी थोडंसुद्धा तडा जाऊन देणार नाही आणि त्यांचे जे कार्य आहेत, जे त्यांचे कोणते कामं असतील ते मी काम पूर्ण करण्याची इच्छा बाळगतो आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीला मी हजर राहीन या ठिकाणी गवाही देतो. नमस्कार, मी साईकुमार अरविंदराव गंधपवार, वार्ड क्रमांक 13 ब या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयमाला बालाजीताई टेकाळे आणि वार्ड क्रमांक 13 अ चे उमेदवार सौ पुष्पाताई बाबूराव उल्लेवार आणि वार्ड क्रमांक 13 ब चे उमेदवार साईकुमार अरविंदराव गंधपवार
ह्या तिन्ही उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने विजयी करा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. तर अशा प्रकारे साईकुमार गंधपवार यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या, यापूर्वीचे प्रलंबित प्रश्न आणि भविष्यात येथील मतदारांनी त्यांना संधी दिल्यास ते कोणकोणती विकास कामे करतील याबद्दल अतिशय सविस्तर आणि चांगली माहिती दिलेली आहे. उमेदवारांच्या अशाच मुलाखतींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.